मेहनत करा, मेहनतीचं फळ आज नाही तर उद्या नक्कीच भेटेल, पण भेटेल हे अगदी बरोबर आहे, कारण की ते माझ्यासोबत असं झालेलं आहे. तर खरं सांगू मंडळी, हे माझा पत्र्याचा बंगला बघून आहे का नाही, खूप जणांना टेन्शन आलं होतं माझं बघून, की तू कशी राहते, एवढं उन्हाळा, एवढं गरम होते, तुला कसं दम निघतं किंवा काय काय काय. तर त्यांना मला एकच सांगायचं की कोणालाही असं राहू वाटत नाही, पण प्रत्येकाची एक परिस्थिती असते, त्या परिस्थितीप्रमाणे वेळ काळ चालत येतो त्याप्रमाणे असतं. पण ठीक आहे, एवढं काही गरम होत नाही, कारण की सवय लागली आता त्याच्यामुळे. पण तरीही तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी माझ्या घरात एक नवीन फॅमिली मेंबर आणलेला आहे, आणि ते कोण आहे मी तुम्हाला दाखवते. आणि ते जे काही आहे ना, ते मी माझ्या मेहनतीनं आणलेलं आहे. आणि खरं सांगू, स्वतःचं मेहनतीचं कष्टाचं फळ असतं ना, ते खूप वेगळं असतं, खूप वेगळं. भले तुम्ही 1 रुपये कमवा, 2 रुपये कमवा, पण मी बोलू शकत नाही, ते खूप वेगळं असतं. तर बघा, ढंटडान मी आणलेला आहे कूलर. आणि आता सध्या बंद आहे ना, तर तुम्ही म्हणता हवा येत नाही कूलरला, तर कूलर आणलेला आहे. आणि हे कूलर पहिल्यांदा मी माझ्या मेहनतीनं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम वेगळा आनंद आहे. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट, आशीर्वाद असंच राहू द्या. आणि माझी अन्वी तर खूप खुश आहे ना अन्नू? खूप खुश आहे ना तू? खुश आहे ना? गारगार गारगार झोपायला भेटतं आम्हाला, म्हणून आम्ही खूप खुश आहे. आणि गरम तर होत राहणारच, पण फक्त सांगायचा उद्देश एवढाच की वेळ वाईट असते, पण वेळ बदलण्याची ताकद पण आपण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. आणि कदाचित मी आता सध्या हेच विचार करते की मी माझी परिस्थिती बदलवणार, बऱ्यापैकी चांगलं करण्याचा प्रयत्नही करणार, आणि मेन म्हणजे हसत खेळत राहणार. तर हे आहे माझं मेहनतीचं फळ, आणि मी खूप खुश आहे. चला तर बाय बाय. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आहे बरं का, त्याच्यामुळे वाईट वेळ येते आणि तुम्हाला काही ना काही शिकवून जाते. ठीक आहे, बाय बाय.